नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे जोरात सुरू आहे आणि परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 10मधून शेख आझम शेख नूर हे इच्छुक उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने ते उमेदवार म्हणून इच्छुक आहेत आणि आज ते महानगरपालिकेमध्ये आपले छाननी फॉर्म घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. गेल्या जवळपास 25-30 वर्षापासून वार्ड क्रमांक 10मध्ये भारतनगर, शाहूनगर आणि लक्ष्मीनगर या प्रभागामध्ये ते कार्यरत असतात आणि अनेक निवडणुका त्यांनी पाहिलेल्या आहेत. जवळून निवडणुकीला ते सामोरे गेलेले आहेत. आपल्यासोबत शेख आझम शेख नूर आहेत. सध्या ते महानगरपालिकेमध्ये छाननी अर्ज घेण्यासाठी आलेले आहेत. वार्ड क्रमांक 10मधून ते इच्छुक आहेत. काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार. शेख आझम शेख नूर मोहम्मद, राहणार भारतनगर, पाथरी रोड, परभणी. मी वार्ड क्रमांक 10मधून इच्छुक आहे. राष्ट्रवादीचे तिकीट भेटलं तर लई चांगलं होईल. बोलो आगे. मैंने अभी तक मी आतापर्यंत लोकांचे 35 वर्षापासून काम करायलो. भगूरकरला 20 वर्ष निवडून आणलं. जामकर साहेबाचं काम केलं 13 वर्ष. आता मी असं माझं हे आहे की मला पार्टीने पक्षानं तिकीट द्यावं और मी माझ्या मुलाच्या नावानं शेख अझरुद्दीन शेख आझम यांच्या नावानं इच्छुक आहे. तरी सगळी जनतानं मला सहकार्य करा. शेख आझम हे त्यांचे सुपुत्र आहेत. तरुण युवक आहे आणि शेख आझम यांचं काम आपण गेल्या 30-40 वर्षापासून त्या वार्ड क्रमांक 10मध्ये आहे. त्यांची यावेळेस इच्छा आहे की बाबा मला यावेळेस इलेक्शनला उभं राहायचं आहे आणि मला न्याय मिळाला पाहिजे. आतापर्यंत मी दुसऱ्यासाठी काम करत होतो, परंतु आता मलाही तिकीट मिळालं पाहिजे असं माध्यमाशी बोलताना शेख आझम शेख नूर यांनी सांगितलेलं आहे. परभणी न्यूज, कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.